उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. तुम्हाला माहित आहे का, भारताला स्वातंत्र्य मोफत मिळालं नाही, ते मिळालं वीरांच्या त्यागातून, ज्यांच्या धैर्यातून आणि त्यांच्या बलिदानातून. सर्व मान्यवर गुरुजन आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी सृजन गडे एक भारताचा नागरिक आहे. भारताला स्वातंत्र्य खूप लोकांच्या संघर्षाने मिळाला, पण त्या संघर्षाचे दोन मार्ग होते. एक मार्ग होता शौर्याचा आणि दुसरा अहिंसेचा. आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. एकदा एक लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत शेतात गेला. शेतात बघितलं, बिया पेरल्या जात होत्या. तो लगेच म्हणाला, जर बिया पेरून झाड उगवतं, तर जर बंदुका पेरल्या तर स्वातंत्र्य उगवेल का? आणि तो छोटा मुलगा पुढे जाऊन भारताचा क्रांतिकारक भगतसिंग बनले आणि त्यांनी न घाबरता भारतासाठी बलिदान दिले. आणि आता दुसरी गोष्ट, इंग्रजांनी मिठावर कर लावला होता. हा अन्याय गांधीजींना मान्य नव्हता, पण त्यांनी शस्त्र उचलले नाही. ते पायी चालत हजारो लोकांना घेऊन दांडीला गेले आणि समुद्र किनाऱ्यावरून एक मूठ मीठ उचलून अन्यायाविरुद्ध शांततेने आवाज उठवला. मित्रांनो, एकाने शौर्याचा मार्ग निवडला आणि दुसऱ्याने अहिंसेचा. मार्ग वेगळे, पण त्याचा ध्येय एकच होता, माझा भारत स्वतंत्र झाला पाहिजे. म्हणून आता आज आपण सगळे या स्वातंत्र्यवीरांना वंदन करूया आणि निश्चय करूया, मी प्रामाणिक राहील, मी माझा देश स्वच्छ ठेवेल आणि मोठा होऊन भारताचा अभिमान वाढवेल. जय हिंद, भारत माता की जय. धन्यवाद.